कार्तिकी मॅडम, तुम्ही त्या दोघांना ओळखता का? मी त्यांना नाही ओळखत. त्यांना पहिले कधीच पाहिलं नव्हतं मी. पण मला खात्री आहे की त्यांना ना पंकजनेच पाठवलं असणार. त्याचं आता असं झालंय की तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकले ना, मग आता त्याची शिक्षा भोग तू. खूप विचित्र माणूस होता. तू काही करू शकतो. आम्ही इकडे आलो तेव्हा त्या दोघांनी गोंधळ घातला होता पूर्ण घरामध्ये. आम्ही कसं बसं पोलिसांची भीती दाखवून त्यांना या घरातून घालवून दिलं. त्यानंतर यांना म्हटलं की आपण पोलिसात जाऊयात, तक्रार दाखल करूयात. पण हे कुठेच यायला तयार नव्हते. हो ना, खूप समजावल्यावर आणि रिक्वेस्ट केल्यावर हिने तुमचा नंबर दिला. अश्विनी मॅडम, हो खरंच सॉरी. हो, इतक्या रात्री तुम्हाला माझ्यामुळे इकडे यावं लागलं. पण त्यावेळेला मला खरंच दुसरं कोणाचं नाव नाही सुचलं. अगं कार्तिकी, काय बोलतेस तू? तू बरं झालं ना आम्हाला फोन केला म्हणून आम्ही इथे आलो. थँक्यू सो मच, तुम्ही मला कळवलं. अहो, तुम्ही का थँक्यू म्हणताय? आम्हाला यांची मदत करायला मिळाली आणि आमच्यामुळे यांचा जीव वाचला, यातच आलं सारं. आम्ही निघतो आता. थँक्स. कार्तिकी, तू आता या घरात राहायचं नाही. चल. कार्तिकी मॅडम, हे बघा, पंकजला जरी पोलिसांनी नेलं असलं तरी हे घर तुमच्यासाठी सेफ नाहीये. तुम्ही प्लीज या घरात एकट्या राहू नका. आणि तुमची मैत्रीण येणार होती ना, तिचं काय झालं? हो, ती येणार होती पण तिला काहीतरी अर्जंट काम आलं, त्याच्यामुळे तिला नाही शक्य झालं. अहो, आम्हाला सांगायचं ना. कार्तिकी, तू आता इथे एकटीने राहायचं नाही, तू आमच्या बरोबर चल. हो अश्विनी मॅडम, तुमच्या घरी आल्यानंतर तिकडे सुद्धा पंकजने काही गोंधळ घातला तर माझ्यामुळे झाला तेवढा त्रास बस झाला. मी आणखीन तुम्हाला झालेला त्रास नाही सहन करू शकणार. हे बघा, तुम्हाला काहीही होणार नाहीये. तुम्ही प्लीज आमच्या सोबत चला. ताई. हो, तू इथे एकटीने राहायचं नाहीये, चल आमच्या बरोबर. ठीक आहे, मी येते. एक मिनिट. ताई ताई थांब, मी हळू जरा. सांभाळू ना विद्युत. सावकाश. कॉफी पिऊन झाली ना की नाश्ता घेऊन येते, रेडी आहे. हो हो, ब्रेकफास्ट दे, जेवण दे, चहा दे, आणखी काय काय द्यायचे ते द्या. आधीच 2 पेशंट्स आहेत, आता 3रा भरती झालाय. शिल्पी अगं असं काय बोलते? मी कार्तिकीला इतक्या रात्री घेऊन कुठे जाणार होते? रात्र होती तेव्हा मान्यच होतं, पण आता सकाळ झाली आहे ना, मग आता काय गरज आहे? मी ऑफिसला चालली आहे, संध्याकाळी येईपर्यंत ही मला इकडे नकोय. हिची काहीतरी वेगळी सोय करा. तिची कुठेही सोय होणार नाहीये, ती इथेच राहील. कार्तिकीने स्टेटमेंट दिल्यामुळे मी आज जेलमध्ये नाहीये. तिच्याबरोबर जे काही झालं ते आपल्यामुळे झालं, त्यामुळे तिची जबाबदारी आपणच घेतली पाहिजे. एक्सक्यूज मी, आम्हाला इन्क्लूड करण्याची काहीच गरज नाहीये. आपल्यामुळे वगैरे नाही, तुझ्यामुळे झालंय. त्यामुळे तू जबाबदारी घे, उगीच आम्हाला इन्क्लूड करू नकोस. नाही, आणि आता काय तुम्ही बोललायत म्हटल्यावरती आम्ही आहोतच समाजसेवेला. तुम्ही बोलायचं आणि आम्ही ऐकायचं, असंच तर चालू आहे ना. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यामध्ये, की जसे पेशंट्स वाढतायत तसा पैशाचा ओघ पण वाढू देत. वाघमाऱ्यांचं घर म्हणजे काय कुठली NGO नाही आहे इथे फुकट फाकट फंड यायला.
निवे मी काय बोलतेय, कुणाला बोलतेय, काही अर्थ नाहीये. आले तर मोठे. मयुरी, शिल्पी आत्या आता जे काही बोलली ते तू ऐकलंस? छे छे नाही. गुड. कार्तिकी मॅडम, आम्ही ना घरात सगळ्यांनी कानाला ना फिल्टर लावून घेतल्या. तुम्ही पण ना आत्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. कार्तिकी बेटा, शिल्पी जशी माझी मुलगी आहे ना, तशीच अश्विनी देखील माझी मुलगी आहे. आणि तुला इथे घेऊन येण्याचा निर्णय जो अश्विनीनं घेतलाय त्याला आमचा पाठिंबा आहे. मी सगळ्यांसाठी पोहे घेऊन आले. शिल्पी, मी येऊ का तुझ्या बरोबर? नको, मी जाईन. अगं मी येऊ शकतो, मला वेळ आहे आता. नको, मी करते एकटी मॅनेज, काही प्रॉब्लेम नाही. शिल्पी, काय झालंय? तूच सांग ना काय झालंय. म्हणजे तू वॉर्निंग दिली होतीस ना मला की मी जर सुधारले नाही तर तुला आपल्या नात्याचा नीट विचार करावा लागेल. मला माहिती आहे तुला मला सोडून द्यायचंय ना, स्पष्ट सांग ना. शिल्पी, असं माझं काहीच म्हणणं नव्हतं. मी फक्त तुला म्हणत होतो की तू थोडीशी सुधार. आणि हे सोडून जायचा कुठून विषय आलाय? मला काय माहिती हा विषय कुठून आलाय ते. विक्रम, माझा डिवोर्स होण्याच्या आधी, इनफॅक्ट त्याच्या आधीपासून तू आपल्या लग्नाच्या किती मागे लागला होतास. आपण एकत्र राहू, लग्न करू म्हणत होतास ना सारखं सारखं असं. मग आता काय झालं, काय बदललं एवढं? मी तुला मध्ये माझ्या घरी घेऊन गेले, बाबांनी तुझे काहीतरी कान भरले, तेव्हापासून तू काहीतरी वेगळा वागतोयस, वियर्ड विचित्र वागतोयस तू. विक्रम, असं ना आपल्यामध्ये काहीतरी अंतर आल्यासारखं वाटतंय मला. मला कशाची शाश्वती नाही वाटत आहे. असं खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय मला. आणि कोणीच नाही आहे माझ्यासोबत. माझ्या गरजेला कोणी येणार नाही असं वाटतंय मला सतत. शिल्पी, असं काही नाहीये, मी कुठेही जात नाहीये. विक्रम, मी तुला खरं सांगू का, मी ना तुझ्याशी असं ठरवून काहीच वागत नाही. म्हणजे तुझ्याशी एवढंच बोलायचं, एवढंच, असं काहीच नाही करत. मला तू माझा वाटतोस, हक्काचा. समहाऊ आता ते फिलिंग कुठेतरी मिसिंग वाटतंय मला. असं वाटतंय की तुला आता मी नाही आवडत. वेडी आहेस का शिल्पी तू? काय बोलतीयस? शिल्पी, मला तू खूप आवडतेस, मनापासून खूप आवडतेस. कम, गिव मी अ हग नाउ. शिल्पी, तुझी इन्सिक्युरिटी घालवायचा उपाय आहे माझ्याकडे. तुला परत हे असं कधीच वाटणार नाही याची मी गॅरंटी घेतो. मयू, कार्तिकीसाठी पण घे प्लेट. हो. कार्तिकीला ना घरी आणताना मला एकाच गोष्टीचं टेन्शन होतं. शिल्पी, जाऊ दे काय, आत्या तसंही कोणाचं कधी चांगलं बघू शकणार आहे का? तसं नाही ग, पण मीही कुणाला न विचारता डायरेक्ट तिला घरीच घेऊन आले. आई, आपल्याकडे दुसरा कोणताच ऑप्शन नव्हता. आणि माणुसकी म्हणून आपण इतकं तर केलंच पाहिजे ना. आणि तसंही तू स्वतःच्या आधी इतरांचा विचार जास्त करतेस. मयू, माझं काय होतं माहितीये ना, भावनेच्या भरात ना मी डिसिजन्स घेऊन मोकळी होते. प्रॅक्टिकली कितपत योग्य आहे किंवा नाही याचा विचारच करत नाही. आता कसं काय सगळं मॅनेज होणार आहे देव जाणे. अगं, होईल सगळं मॅनेज. मी आहे ना तुझ्या मदतीला. हो ग, पण शिल्पी म्हणते ते पण खरंच आहे. आपलं इन्कम कमी आणि खर्च जास्त आहे. आता हॉस्पिटलचा खर्च झाला. नशीब कार्तिकीला काही नुकसान भरपाई द्यावी लागली नाही. तिचं जे काही नुकसान झालंय ते आपल्यामुळे झालंय ना, त्यामुळे तिची जबाबदारी ही आपलीच आहे. तिला ना आपल्याकडनं होईल तेवढी मदत केली पाहिजे. आई, होईल सगळं ठीक. आणि तुझा गणू आहे ना तुझ्यासोबत. डोंट वरी. चल, पोहे घे, ते तांदूळ. प्राजक्ता, खूप 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 थँक्यू ग. ॲक्च्युली तुझ्या कॉन्टॅक्टमुळे ना आईचं खूप चांगल्या क्लिनिकमध्ये ना चेकअप झाला. अँड यू नो वॉट, त्यांनी रिपोर्टसुद्धा अगदी पटापट पाठवून दिले.
अगदी फर्स्ट प्रायोरिटी म्हणून चेकअप दिला ग त्यांनी. थँक्यू. थँक्यू काय त्यात अगं, ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मी टुरिझमच्या क्षेत्रात आहे ना ग, त्यामुळे तिथे इतके नवीन नवीन लोकांशी ओळख होत असते. त्यातच तिची माझी आणि ओळख झाली. खूप चांगली मैत्रीण आहे. कसं आहे ग, जरी आपली ओळख असली ना तरी त्याचा फायदा इतरांना करून देणं हे सगळ्यांनाच नाही जमत. जेनी, तुझ्यासाठी मी काही पण करू शकते. ए बरं ऐक ना, मला आहे ना काही सामान घ्यायचंय, मला उशीर होतोय. चल ना दुकानात. नाही तू जा ना, मला जरा 1-2 कॉल करायचे ते करून घेते मी पटकन. हा चल बाय. अगं जेनी, कशी आहेस तू? ए हाय, सिरियसली? अगं तुझे काही अपडेटच नाहीच. कुठे होतेस तू? अगं मला वाटलं तुम्ही दोघी बिझी आहात आणि आता तशी तू आणि अश्विनीने पार्लर चालू केले ना. बाय द वे पार्लर कसं चालू आहे? पार्लर छान आहे ग, पण सध्या बंदच आहे. अगं बंद आहे ग, आपला बिझनेस बंद करून कसं काय चालेल? आय नो ग, पण सध्या काय आहे ना, माझ्या आणि अश्विनीच्या दोघींच्या घरी प्रॉब्लेम सुरू आहेत. एरवी कसं होतं ग, अश्विनीच्या घरी काही प्रॉब्लेम असला ना की मी पार्लरचं बघते आणि मला अगदीच काही प्रॉब्लेम असला तर अश्विनी बघते. पण सध्या ना माझ्या आईची तब्येत चांगली नाहीये ना, त्यामुळे ना मला नाही जाता येत, त्यामुळे पार्लर बंदच आहे. अगं तुझा प्रॉब्लेम आहे ना, मग अश्विनीने जास्त लक्ष द्यायला हवं. एनिवे तशी ती कामात किती सिरियस आहे ना ते मला काही शेअर करायची गरज नाही. असं कसं बोलू शकतेस तू अश्विनी बद्दल? अगं मला तिच्याबद्दल वाईट बोलायचं नव्हतं, पण सगळी घरची जबाबदारी तिच्यावरच आहे. ती तरी काय करणार? आणि बाय द वे मिस इंडियाच्या फेम नंतर ना तिचं पार्लर किती चालत असेल ना मला नाही वाटत. अगं असं काही नाही, छान कस्टमर असतात, इव्हन गर्दी सुद्धा असते. अगं बघतेस ना, आपण दोघींनी सिरियसली बिझनेस केला ना तर खरंच फायद्याचा आहे. बाय द वे जेनी, तू माझ्या पार्लरमध्ये जॉईन हो ना. अगं मी नवीन पार्लर ओपन केलं, म्हणून तर मार्केटला आले होते. अगं तुझी सिन्सिअरिटी मला पहिलेपासून खूप आवडली होती. ये ना तू माझ्या पार्लरमध्ये, आपण दोघी खूप जोरात बिझनेस करू. बाय द वे तू पार्लर सुरू केलं हे मला माहित नव्हतं. हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. पण कसं आहे ना, मी अश्विनीकडे काम करते ना, सो राहू दे, मी तिथेच काम करते. बाय द वे अश्विनी देते त्याच्यापेक्षा मी तुला जास्त पगार देऊ शकते. तसाही तुला पैशाचा प्रॉब्लेम आहेच आणि तुझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. थँक्स फॉर द ऑफर, पण नको का. जेनी, झालं माझं काम निघायचं? अगं बरं झालं मी नाही आले दुकानामध्ये. मला ना प्रिटी ब्युटी मधली माझी आणि अश्विनीची जुनी मैत्रीण भेटली. स्वाती. स्वाती ही प्राजक्ता, अश्विनीची खास फ्रेंड हा, आणि आता माझी सुद्धा खास फ्रेंड. जेनी मी निघते. बाय द वे माझ्या ऑफरचा विचार करा. हा बाय. बाय. कसली ऑफर ग? काही नाही ग, तू चल. माझी नवीन साईट नाशिकमध्ये सुरू होते, त्यासाठी मी एक कॅन्डिडेट बघतोय. हां बोला ना सर. मी ऐकलंय की तुम्ही रिअल इस्टेट संदर्भात जवळजवळ सगळीच कामे करता. नाही सर, तसं नाही सर. ऍक्च्युली माझं स्टार्टअप आहे ना, सो सगळी कामं मलाच करावी लागतात, म्हणून सगळं नॉलेज आहे मला. म्हणजे तुम्ही आमच्या रिक्वायरमेंटमध्ये अगदीच बरोबर बसताय. मग एक काम करूया, तुम्ही लवकरात लवकर नाशिकला या. म्हणजे मी तुम्हाला प्रोजेक्टची संपूर्ण डिटेल देतो आणि लवकरच आपण आपलं काम सुरू करू. हे असे एकटेच का बसले तिकडे? यांना आवडलं नाहीये का कार्तिकीला इकडे आणणं? नाही, असा विचार नाही करणार, पण यांचं काहीतरी बिनसलंय नक्की. अहो अहो त्रास होतोय का फार? नाही ठीक आहे, बोल ना. तुम्ही माझ्यावर रागावलात का? नाही, मी का रागवीन तुझ्यावर? तसं नाही हो, मी तुम्हाला न विचारता कार्तिकीला घरी घेऊन आले म्हणून. नाही का, मला असं काही वाटलं नाही, मी रागवलं सुद्धा नाही. मी स्वतःवरच रागवलं. तुला इतकी गरज होती माझी तेव्हा मी तुला मदत नाही करू शकलो. रात्री अपरात्री तुला एकटीला जावं लागलं, विद्युतची मदत घ्यावी लागली. काय उपयोग आहे माझा, सांग मला. असा विचारही मनात आणायचा नाही. तुम्हाला माहितीये, तुम्ही नुसते माझ्या पाठीशी जरी उभे असलात ना तरी केवढं तरी बळ मिळतं मला.
मग आता शांत राहायचं, कुठलाही विचार करायचा नाही आणि आराम करायचा. कसं सांगू अश्विनीला की माझ्या डोक्यात काय चालू आहे. कामाची इतकी चांगली ऑफर आली आहे, पण या आजारपणामुळे मला काहीच करता येत नाही. नक्की काय करावं तेच कळत नाहीये मला. कसला विचार करताय परत? हा काही नाही. अच्छा माझे रिपोर्ट्स येणार होते ना. मी एक काम करतो, मी जातो डॉक्टरांकडे, रिपोर्ट्स पण घेतो, त्यांच्याशी बोलतो पण जरा. नाही मी तुम्हाला एकट्याला नाही जाऊ देणार, मी तुमच्या बरोबर येणार. अश्विनी निदान मयूला तरी बरोबर घेऊन जा. अश्विनी अगं आता बरा आहे मी, आणि हळूहळू माझी कामं मला स्वतःला करायला हवी ना. जाऊ दे मला प्लीज. ठीक आहे, पण जपून जाल ना, काळजी घ्याल ना स्वतःची. हो बाबा. दुपारच्या गोळ्या घेतल्यास? हो काकू, घेतल्या. औषध घेण्याबाबत अजिबात हैगई करू नकोस, आणि काय लागलं ना तर हक्काने सांग. तुझंच घर आहे असं समज. बरं आता गप्पाच मारणार आहात की हे आणलं हे घेणार आहात? भैयू काय आणलंस? अरे वा, गरमागरम वडापावणी समोसे. मयू एक समोसा मी पण खाणार. बाबा, तुम्हाला वडापाव आणि समोसा खायचाय? नाही मिळणार? अगं गंमत केली अश्विनी तुझी मी. मला माहित आहे तू खाऊ देणार नाहीस मला. मी जरा आज जाऊन पडतो. हो. स्वयंपाक झाला की मला आवाज द्या. बोलावते. पूजा ऐक. सावकाश. ठीक आहात ना तुम्ही? कसं वाटतंय आता? हो, इथे सगळेच माझी इतकी काळजी घेतात, त्याच्यामुळे ना मला कसलाच त्रास होत नाहीये. पण काय? पंकजचं काही कळलं? हो, पोलिसांनी त्याला सकाळीच वॉर्निंग देऊन सोडलंय. अहो पण मग तो इकडे आला तर? हे बघा, तुम्ही मुळीच काळजी करू नका. तुम्ही जोपर्यंत इथे. काय झालं, अशा हसल्यात का? मी काही विनोद केला का? नाही, ऍक्च्युली पहिल्यांदाच असं होतंय की मला काहीतरी बोलायचं होतं, पण म्हणजे मी बोलायच्या आधीच समोरच्याला ते कळलंय. माझं प्रोफेशनच आहे ना ते. समोरच्याच्या मनात काय चाललंय ना हे ओळखण्याचे तर मी पैसे घेतो. तरी किती बोलतोयस? चल खाऊन आलोच. आले मी ना. अरे तुम्ही आलात सुद्धा? काय आले रिपोर्ट्स? बरे. मयू जरा पाणी घेऊन ये ग, बाबा आलेत. आले. अरे श्रेयस, तू एकटा का गेला होतास? मला सांगायचं ना, मी आलो असतो. त्यात काय एवढं, रेग्युलर चेकअप होतो म्हणून गेलो एकटा. बाबा पाणी. अरे असं कसं? आत्ता कुठे आजारपणातून जरा बरा झालेस? इतकी धावपळ कशाला करायची लगेच? काळजी घे रे बाबा जरा. बघा नाही, मी पण ह्यांना म्हटलं होतं की मी तुमच्या बरोबर येते, पण ऐकलंच नाही यांनी. गप्प बसा यार सगळे. मी काय कुकुलं बाळ आहे का लहान? ते जाऊ नाही शकत एकटा? जेव्हा बघा पेशंट खेळत असता माझ्या बरोबर, आणि मला कोणाच्याही मदतीची गरज नाही, कळलं? माझं मी सगळं काम करू शकतो. आणि हे पेशंट खेळणं बंद करा माझ्या बरोबर. ताई, हे श्रेयसला काय झालं? डॉक्टर काही बोलले असतील का रे? हा, माझ्यामुळे घरामध्ये अडचण होते आणि सगळ्यांचीच गैरसोय होते, त्याच्यामुळे ते चिडलेत का? नाही ग कार्तिकी, असं काही नाहीये. आणि तू असा विचार अजिबात करू नको, कळलं? ताई, मी एकदा बोलून बघू का श्रेयसशी? नाही नको, ते आता चिडून बाहेर गेलेत. थोडा त्यांचा राग शांत झाला ना की मी बोलते. बरं ठीक आहे, मी निघतो. अरे हे अगं नको, राहू दे. बरं काही असेल तर मला फोन कर. येतो.